काल मनमाड शहरात माजी आमदार संजूभाऊ पवार व माजी नगराध्यक्ष बबलूभाऊ पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली. खरं म्हणजे माझा बाजार समितीचा संबंध येत असल्यामुळे आम्ही मागेही 2-3दा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्यावर वेगवेगळे आरोप केले होते, परंतु सदर आरोपांना उत्तर देणं आम्ही टाळत होतो. कारण एकत्र निवडणूक लढवली, एकत्र विजय मिळाला, एकत्र राहून एका मताने आम्ही त्यांना सभापती केलं आणि मी काय स्वतःला तेवढा मोठा नेता समजत नाही, त्यामुळे मी त्या सगळ्या आरोपांना काही उत्तर दिलं नव्हतं. कालचे बाजार समितीच्या बाबतीतले जर प्रमुख आरोप बघितले तर त्यांना राजकीय कुठंतरी आम्ही मागे खेचण्याचा प्रयत्न केला, राजकीय आम्ही षडयंत्र रचलं, राजकीय धोका दिला, अशा प्रकारचे आरोप मागेही झाले, आजही झालेले आहेत. बाजार समिती बाबतीत थोडंसं ब्रीफमध्ये सांगणं गरजेचं वाटतं. आम्ही ही निवडणूक सत्तेच्या विरुद्ध एकत्र येऊन गणेशभाऊ धात्रक असतील, बिडगर साहेब असतील, आदरणीय संजूभाऊ असतील, आम्ही एकत्र येऊन लढवली. ही जेव्हा निवडणूक लढवली एका विचाराने, एका उद्देशाने, एका प्रवृत्तीच्या विरुद्ध आणि एक बाजार समितीचं हित जोपासलं जावं म्हणून आपण ही निवडणूक लढवलेली होती. त्यानंतर निवडणूक लढवल्यावर जेव्हा आम्ही सगळे बाजार समितीच्या सभापतीच्या निवडणुकीसाठी मुंबई येथे गेलो, साहेबांनी सांगितलं की बाबा मागच्या 5 वर्षामध्ये मराठा समाजाला सभापती पदाचा मान मिळालेला नाही आहे. आपण जातीपातीचं राजकारण करत नाही, परंतु आपल्याला याबरोबर कुठल्याही समाजाला न्याय मिळत असताना तो कमी मिळावा हे आपल्याला काही योग्य नाही. संजूभाऊ आपल्यातले ज्येष्ठ आहेत, मराठा समाजाचं नेतृत्व करता, त्यामुळं आम्हाला सगळ्यांना साहेबांनी सांगितलं की तुम्ही थांबा आणि सभापती आपण संजूभाऊंना करू. आम्ही निवडणूकही एका दिलाने लढली, सभापती एका दिलाने केलं. त्यानंतरच्या काळात काही कारणास्तव काही गोष्टी घडायला लागल्या. आता त्यांनी कालही सांगितलं की मी दर मिटिंगला विरोध करायचो, मग त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी पुरावे द्यावे. म्हणजे माझा विरोधाची प्रवृत्ती कुठली होती याचा खुलासा जनतेला व्हावी. मी विरोध केला, चुकीचे लायसन देऊ नये म्हणून केला, मी विरोध केला, बाजार समितीच्या जागा विकू नये म्हणून विरोध केला. माझे विरोधाचे पत्र खरंच त्यांनी द्यावे. विरोध करण्याच्या मागे ज्या उद्देशाने निवडणूक केली त्या उद्देशाला कुठेही तडा जाऊ नये याची काळजी घेण्यासाठी विरोध करत होतो आणि मी मागं 5 वर्षही विरोध केला. त्यानंतर काही विरोध जुमानले गेले, काही नाही जुमानले गेले. म्हणजे त्यांनी काल ते अपात्रतेचा काहीतरी विषय घेतला किंवा साहेबांच्या आशीर्वादाने, समीर भाऊच्या डोक्याने आणि माझ्या हातून ती घटना करून घेतली गेली. त्याचा खुलासा, त्याची प्रत मला असं वाटतं बऱ्याचशा पत्रकारांना मिळालेली आहे, तर ती प्रत नीट वाचा. म्हणजे बाजार समितीमध्ये आम्ही विरोध करून पत्र दिलेले असताना वेगवेगळे नियमबाह्य, बेकायदेशीर, कुठलीही कायदेची पूर्तता न करता परवाने दिले गेले, व्यापारी परवाने. त्या परवान्यामध्ये एक भारताबाई म्हणून परवाना दिला गेला. त्या बाईला परवाना दिल्यावर 3च महिन्यात तिने 250 शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. ते पैसे बुडाले म्हणून संजूभाऊ पवार, किशोरभाऊ लाने यांनी आमच्या बॉडी बरखास्तीचं प्रकरण दाखल केलं. ते प्रकरण दाखल केलं, त्याच्यात आमचा कुठलाही दोष नव्हता. म्हणजे जसा परवाना गेला, विशेष एक बात नोंद करून सांगतो, आमच्या संचालकांनी तक्रार केली की बाजार समितीचे पैसे रोख मिळत नाही आहे. त्या तक्रारीवर आम्ही चौकशी लावली, त्या चौकशीत अहवाल घेतला, त्या बाईच्या विरुद्ध कारवाई केली, तिचे पैसे वसूल व्हावे म्हणून तत्कालीन सचिव आणि सभापती यांच्या सहीने जे परवाने दिले गेले त्याच्यावर कारवाई केली. त्या सचिवाचे आम्ही सर्व पैसे थांबवले आणि त्या पैशातून तात्काळ आमच्यावर 45ची कारवाई होण्याआधी आम्ही ते शेतकऱ्यांचे पैसे बोलवून दिले फोन करून. त्याचाही निकाल लागला, त्याचाही उल्लेख त्यांनी करणं गरजेचं होतं. आमच्या विरुद्ध जी अपात्रतेची कारवाई झाली त्याचा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे, बॉडीला क्लीन चिट मिळालेली आहे. दुसरा मुद्दा, संचालक अपात्र, राजकारण. सत्ता केल्यावर भाऊ सभापती असताना 5 महिन्यात आमच्या विरुद्ध कुठलीही तक्रार होत नव्हती, कुठलेही दावे दाखल झाले नाही. ते तिकडे गेले, त्यांनी 2 अपिलं दाखल केले, आमचे संचालक अपात्र करावे. नियमबाह्य पद्धतीने योगेश भाऊ कदम आहेत, हे आमच्या आर्थिक दुर्बल गटातून निवडून आलेले आहेत. त्यांचा तहसीलदाराने दिलेला दाखला तहसीलदाराकडून रद्द करून घेतलं
आम्ही अपिलात असताना DDRने त्यांचं पद रद्द केलं. जसं DDRने पद रद्द केलं, तहसीलदारांच्या विरुद्ध जे आम्ही अपील दाखल केलं होतं, प्रांताचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे आणि तो दाखला व्हॅलिड झालेला आहे. मग हे सगळं का चाललंय? राहिला सत्तेचा विषय. संजू भाऊनी म्हणजे मी छोटा असल्यामुळे त्यांच्यावर काही ॲलिगेशन करणं चुकीचं होईल, पण माझं असं मत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी धोटाण्याला आणि शिर्डीला जे भाषण केलं होतं, ते भाषण ते विसरले की लोक विसरले, याचा विचार करावा. आपण दरवेळेस जर भूमिका बदलत राहिलो तर हे काय योग्य आहे का? संजू भाऊंनी विरोध तात्विक केला तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही विरोधाला 100% सामोरं जाण्याच्या प्रवृत्तीचे लोक आहोत. राहिला त्याच्यावर वेगवेगळे ॲलिगेशन्स भानगडी याच्यासाठी करणार नाही. ती संस्कृती आमच्या नेत्याची नाही, आमच्या पक्षाची नाही, माझ्या घरच्यांची नाही. त्यामुळे त्याच्यातले जे काही खरे गोम आहेत ते मी आज सांगणं काही योग्य समजत नाही. आणि बाजार समितीचा कारभार हा योग्य चाललेला आहे. त्यांनी ते दुसरं एक सांगितलं, मी 16,000चं उत्पन्न 1.5 लाखावर नेलं, 100 ट्रॅक्टरची आवक 750 ट्रॅक्टरवर नेली. भाऊ, याचं उत्तर मी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलं होतं. हे विषय परत काढायला नको होते. तर मग मागच्या वर्षी मार्चमध्ये बाजार समितीचा आस्थापना खर्च 80% होता आणि या मार्चमध्ये तो 43%वर आला. मी काय कुठं खड्डे बांधायला गेलो का? अहो, काही नैसर्गिक परिणाम असतात. आपण निवडून आलो तेव्हा ऑफ सीझन होता मार्केटचा, म्हणून आवक कमी होती, नंतर आवक वाढली. आता मी आस्थापना खर्च 80चा 43%वर आणला, उत्पन्न नाही वाढलं. मागच्या वेळेस दुष्काळ होता, पण बाजार समितीचे 3 वर्षाचे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे 3.25 कोटी रुपये बाजार फी बाकी होती. त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं, ती मी वसूल केली. 5.5 कोटी उत्पन्न आहे आपल्या बाजार समितीचं मागच्या वर्षी. ही सक्षम कुठून झाली? काहीतरी गोष्टी नैसर्गिक घडत असतात, ते आपल्या जादूने होत नसतात. मला खोटं क्रेडिट घ्यायची सवय नाही, त्यामुळे मी कबूल करेल तो आस्थापना खर्च नैसर्गिक झाला. पण आम्ही लक्ष दिलं की 3 वर्षामध्ये बाजार समितीची बाजार फी बाकी आहे ती वसूल झाली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये बाजार समितीमध्ये मागच्याही पंचवार्षिकमध्ये शेतकऱ्यांचे 67 लाख रुपये बुडाले होते. ह्याच पेपरला बातम्या आल्या, त्याविरुद्ध हायकोर्टापर्यंत लढा दिला आहे दीपक गोगडने आणि ते 67 लाख रुपये वसूल करून दिले. आम्ही काम करत असताना जे कमिटमेंट करतो त्याच्यावरच करत असतो. राहिला विषय राजकीय आपापसातल्या ग्रुपचा, तर माझं असं उलटं विनंती राहील की भाऊ, राजकारणापुरतं करूया. योग्य विषय, प्रगतीचे विषय, चांगले कामं, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. शिर्डीला मतदानाच्या आदल्या दिवशी काय प्रकार घडला तो आम्ही जवळून बघितला, तुम्ही बघितला आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींना कलाटणी देऊन वेगवेगळे आरोप करणं थांबवलं तर बरं होईल. यानंतर बाजार समितीच्या बाबतीत थोडंसं आता राजकारण सामाजिक घेऊन जाण्याचा जर प्रयत्न चालला असेल तर आमचे दोघं संचालक जे अपात्र झाले त्याच्यात अपील करते संजूभाऊ होते. या बाबतीत जे संचालक अपात्र झाले ते तिथं हजर आहेत. मी त्यांना सांगेल की हा जो विषय तो सामाजिक घेतला जातोय याचा खुलासा योगेश भाऊंनी द्यावा. योगेश भाऊ, 2 मिनटं तुम्ही तुमचा खुलासा द्या. आधी ज्यावेळेस माजी आमदार संजूभाऊ पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळेस त्यांनी सामाजिक विषय उचलला का बाबा मराठा समाजावर अन्याय करत राहे भुजबळ साहेब, म्हणून मी राजीनामा देत आहे. ओबीसी समाज मराठा समाजावर अन्याय करत आहे म्हणून मी राजीनामा देत आहे. मी सत्तेपासून बाजूला होतो. आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यामध्ये त्यांनी आणि किशोर लाने यांनी आमच्या 2 मराठा समाजाच्या संचालकांवर अपात्रतेची कारवाई करावी म्हणून तहसीलदारकडे आणि DDR साहेबांकडे केस दाखल केली. मग त्यावेळेस भाऊंना कुठं मराठा समाज आठवला. समाजाच्या संचालकांना अपात्र करायची कारवाई कोण करतंय, कोण सत्तेत, कोण याच्या मागचा कोण सूत्रधार आहे समाजाला समजतंय. पण संजू भाऊ आपणच मराठा समाजाचे जसे ठेकेदार आहे अशा वल्गना करून स्वतः सगळ्या समाजाचे जसं नेतृत्व आपल्याकडे आपण ते करतात. ज्यावेळेस आता स्वतःची वेळ आली त्यावेळेस आता परत म्हणायला लागले की नाही याच्या मागचे सूत्रधार भुजबळ साहेब किंवा समीर भाऊ आहे. असं काही नाही आहे. आम्ही 2 संचालक आधी मराठा समाजाचे अपात्र झालो होतो. त्याच्यात किशोर कचरू लाने आणि संजय सयाजी पवार हे दोघंच आमच्यावर हे होते, तक्रार करते होते. आणि संजूभाऊ मराठा समाजाचे आम्ही डायरेक्टर असताना आमच्यावर ही कारवाई करायसाठी त्यांनी एवढे प्रयत्न केले. तहसीलदारांकडून माझा दाखला अपात्र करून घेतला. प्रांत साहेबांनी नंतर तो व्हॅलिड केला. हा विषय वेगळा. पण आज ही जी समाजाविषयीची समाजाची सहानुभूती मिळवायची किंवा समाजाचे
मनस्थिती डायव्हर्ट करायची जी संजू भाऊंचा प्रयत्न चालू आहे तो अत्यंत चुकीचा आहे. समाजाला कोण समाजासाठी घातक आहे कोण घातक नाही सांगायची काही गरज नाही. समाजाला सगळं कळतंय. माझी हीच विनंती राहील का ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा समाजाच्या भावनेवर कोणीतरी स्वार होऊन त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू नका. समाजाला समजू द्या. समाजाला सगळं समजतं का काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. कोणाची दडपशाही आणि कोणाची दडपशाही नाही. आमचे जे पदक हे केले ते पूर्णतः चुकीचे केले ते दडपशाहीचा वापर करून केलेले होते. आमची हीच विनंती का आता संजू भाऊंवर ती वेळ आली तर त्यांनी त्याचा ते दुसरं भुजबळांनी केला असं ते करतात. ते ज्या भुजबळांनी आमचं पॅनल निवडून येण्यासाठी किंवा आमचे मराठा समाजाचे 5 संचालक निवडून येण्यासाठी आम्हाला जी आत्तापर्यंतची जी मदत केली मानसिक आधार दिला सगळ्या गोष्टीची जी मदत झाली तेच कसं काय आपली पद्धत ते करू शकतील. त्याच्यामुळे हे चुकीच्या लोकांकडं किंवा चुकीच्या नेत्यांकडं समाजाचा चुकीचा उद्देश निर्माण व्हावा चुकीची भावना निर्माण व्हावी हे जे कार्य चाललंय हे भाऊंनी थांबवावं एवढंच मला त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने सांगावंसं वाटतं. त्यात माजी आमदार संजू भाऊ यांनी काही आरोप केले. माजी नगर अध्यक्ष बबलूभाऊ पाटील यांनी आरोप केले. मला एक असं सांगावंसं वाटतं त्यांनी बबलूभाऊंनी सांगताना सांगितलं की पंकज भाऊ आणि विशाखा वहिनी यांचे माझे खूप चांगले संबंध होते परंतु समीर भाऊंमुळे मला पक्ष सोडावा लागला. मला सांगावंसं एवढंच वाटतं की नगरपालिकेच्या वेळेस सर्व नगरसेवकांबरोबर आम्ही पण असायचो. आता इथं काँग्रेसचेही नगरसेवक आज बसलेले आहेत. जर असं आम्ही वागलो असतो तर आज काँग्रेसचे नगरसेवक आमच्या शेजारी बसले नसते असं मला वाटतं. आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जे निर्णय घेतले हे दुसऱ्यावर लादण्यात काही अर्थ नाही आहे. ज्या वेळेस आम्ही पहिले 2 रोटेशन झाले राजाभाऊ आयरेंचा असेल राजाभाऊ पगारेंचा असेल त्याच्यानंतर गणेशभाऊ दात्रकांचा असेल हे रोटेशन झाल्यानंतर बबलूभाऊ पाटील हे नगराध्यक्ष झाले आणि अक्षरशः हे नगराध्यक्ष झाल्यानंतर ही एकजूट राहिली नाही मनमाडला. सर्व नगराध्यक्ष हे फुटले तिथं आणि फुटल्यानंतर तिथून पुढे सत्ता पालट झाली. तर ह्या गोष्टीलाही कारणीभूत कोण आहे या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपण जर नगराध्यक्ष होता तर आपण या सगळ्या लोकांना सांभाळायला पाहिजे होतं आणि जर नगराध्यक्ष करायचं तर हे पंकज भाऊच निर्णय घ्यायचे असा विषय कोणी सांगितला. यामागे समीर भाऊ सर्व गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असायचा. समीर भाऊ स्वतः निर्णय घ्यायचे की कोणाला नगराध्यक्ष करायचं कोणाला नाही करायचं. त्यावेळेस तुम्हाला सगळं व्यवस्थित वाटलं आणि आज तुम्ही आरोप करताय. मला तर एक गोष्ट अशी म्हणायची या सगळ्या विषयात ही पत्रकार परिषद संजू भाऊ माझे चांगले मित्र आहेत. संजू भाऊ असतील किंवा बबलू भाऊ असतील यांनी पत्रकार परिषद घेतली का घ्यायला लावली हाच मोठा याच्यामध्ये खूप मोठं गूढ आहे. कारण की ते पत्रकार परिषद बघताना त्यांच्या चेहऱ्यावर असं जाणवत नाही का ते स्वतः पत्रकार परिषद घेत आहेत असं. म्हणजे या गोष्टी कुठेतरी आपण बघितल्या पाहिजेत. आता दीपक भाऊंनी एक विषय सांगितला मार्केटचा सगळा. त्यात मला एक छोटासा मुद्दा थोडासा सांगावासा वाटतो की आता नंतर जे डिस्क्वालिफिकेशनसाठी अर्ज दाखल झाले होते ते मला वाटतं 2 झाले होते. एक संजू भाऊंच्या विरोधात पण होता आणि एक किशोर भाऊ लहानेंच्या विरोधात पण होता. पण मग संजू भाऊच का डिस्क्वालिफाय झाली किशोर लहाने का डिस्क्वालिफाय नाही झाले या गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीने विचार करायला पाहिजे सामाजिक दृष्ट्या पण की ते का डिस्क्वालिफाय नाही झाले. याच्या मागे काहीतरी असेल ना षडयंत्र. आणि जर मला एक सांगा विद्यमान आमदारांची एवढी ताकद आहे सगळ्या गोष्टी ते धकवून आणतात मग संजू भाऊ अपात्र झाले कसे काय. जेवढे मी सरपंच बघतोय आज कितीतरी सरपंच असे ते डिस्क्वालिफाय झाले त्यांना हायकोर्टात जावं लागलं काही कारण नसताना. मग हा एकच मुद्दा भुजबळ साहेबांचंच ऐकलं गे एका मुद्द्यासाठी म्हणजे कोणी केलेलं आहे. मला असं वाटतं की भाऊ संजू भाऊ आपण पण ह्या गोष्टीचा शांतपणे विचार केला पाहिजे की हे षडयंत्र कोण करत आहे काय चाललं आहे याच्या मागे राजकारण या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे. आणि इलेक्शन निवडणुका ह्या लागलेल्या आहेत. मला असं वाटतं हे असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सर्वांनी जनमानसात जावं आपण किती विकास केला आहे काय केला आहे या गोष्टी सांगाव्या. अशा आरोप करून तर काय होणार नाही. आम्ही काँग्रेस पक्षाचे 3ही नगरसेवक संतोष भाऊ आयरे रवींद्र भाऊ घोडेस्वार मी स्वतः संजय निक्कम आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही समीर भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आलो. कारण मागील 5 वर्षामध्ये आम्ही गेल्या 20 वर्षापासून नगरसेवक आहे परंतु मागील 5 वर्षामध्ये आम्हाला आमच्या प्रभागामध्ये कुठल्याही विकासाचं काम आम्हाला करू देण्यात आलेलं नाही. आम्हाला त्या कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे. मग आम्हाला असं वाटलं की समीर भाऊ हे अपक्ष उमेदवारी करत आहे. कुठल्याही पक्षाला आम्ही पाठिंबा न देता आम्ही अपक्षाला पाठिंबा देऊन
त्यांच्या पाठीशी उभं राहून आमच्या वार्डामध्ये गावामध्ये विकास घडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही समीर भाऊला पाठिंबा देत आहोत. मग तुम्ही काँग्रेस पक्षाकडून तुम्ही अपक्षाला कसं काय पाठिंबा द्याल? काँग्रेस पक्षाचा जरी महायुतीला पाठिंबा असला तरी मागील 10-15 वर्षामध्ये काँग्रेसचा इथं कोणताही मोठा आमदारकी म्हणा खासदारकी म्हणा यांना तिकीट सुटत नसलं आणि महाविकास आघाडी म्हणून जे आमच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे होते महाविकास आघाडीने कोणत्याही नगरसेवकाला कोणत्याही विकास कामामध्ये मदत न होत असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. विकास पुन्हा व्हायला पाहिजे अशा माध्यमातून निर्णय घेऊन या विधानसभेला सपोर्ट करून या तिघांनी निर्णय घेतल्यामुळं सर्व मनमाड शहरातील त्याच्यानंतर दलित जो आंबेडकर चळवळीचा जो समाज आहे तो पाठीशी आहे. कारण छगन भुजबळ साहेब यांनी मुक्तभूमी त्याच्यानंतर अजून अनेक गोष्टी या समाजासाठी हितकार दिल्यामुळे समाजाचे सर्व आमचा पाठिंबा हा आम्ही ते जाहीरपणे जाहीर करतो. तसंच माझा वैयक्तिक दलित सेनेतर्फे मी इथे पाठिंबा देतो आणि या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आम्ही समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न करू आणि भुजबळ भाऊ यांना आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू अशी मी माझ्या पक्षाच्या तर्फे ग्वाही देतो व जास्तीत जास्त यांनी येवल्यातून उमेदवारी करण्याचं जाहीर केले, याबद्दल तुमचं काय भुजबळ समर्थक म्हणून तुमचं काय मत? विद्यमान आमदारांनी जाहीर केलं की मी येवल्यातून उमेदवारी करतो आहे. त्यांनी मला वाटतं फॉर्म पण घेतलेला आहे. पण मला असं म्हणायचं हे जाहीर करायची गरज काय? आम्हाला उमेदवारी करायची होती. नांदगाव मतदारसंघातनं भाऊंनी आपल्यासमोर प्रेस घेतली, राजीनामा दिला आणि उमेदवारी केली. त्यांनी प्रेस घ्यावी, राजीनामा द्यावा आणि उमेदवारी करावी. स्वागत आहे त्यांचं. काल जे आरोप झाले माजी सभापतींनी जे आरोप केले त्याबद्दल तुमचं काय? मनमाड बाजार समितीची निवडणूक ही 1.5 वर्ष आधी झाल्यानंतर लगेचच आम्ही साहेबांच्या आदेशानुसार सर्व समान न्याय मिळावा म्हणून संजू भाऊंना सभापती केलं. याआधी 2दा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमच्यावर वेगवेगळे आरोप केले, परंतु चुकीचे आरोप असल्यामुळे आपण त्याला थारा देऊ नये म्हणून आम्ही याचं उत्तर कधी दिलं नव्हतं. बाजार समितीमध्ये अर्धवट माहिती देऊन काल जी पत्रकार परिषद घेतली ती गोष्टच चुकीची आहे. याआधी आमच्या बाजार समितीच्या जे आमच्यासोबत निवडून आले असे 2 संचालक अशोक बाबा डगळे आणि योगेश भाऊ कदम मराठा समाजाचे हे संजू भाऊंनीच अपील करून अपात्र केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे चुकीचे व्यापारी परवाने दिले त्यात शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. ते पैसे बुडवल्यावर ते पैसे आम्ही वेगवेगळ्या सचिवांचे आणि त्याच्यात दोषी असलेल्या लोकांकडून वसूल केले आणि ते परत केले. जे परवाने त्यांनी दिले त्याच्यावरच झालेल्या घटनेवर त्यांनी बॉडी अपात्र व्हावी म्हणून अपील दाखल केलं. त्याचाही निकाल लागला, बॉडींना क्लीन चिट मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं याच्या आधीचे सर्व निकाल आमच्या विरोधात जातात आणि आमच्या अपिलाचा निकाल आमच्यात लागतो. याचं काय राजकारण आहे याचं गोम काय आम्हाला कळालेलं नाही. आणि भाऊंच्यासोबत जेव्हा निवडणूक केलेली आहे तर मला असं वाटतं की भाऊंना त्या निवडणुकीचा जो उद्देश होता त्याच्यातल्या अडचणी होत्या सगळ्या माहीत होत्या. तर त्यांनी अशा प्रकारचे आरोप बंद करावे किंवा माझ्या विरुद्ध जे काही त्यांनी सांगितलं की मी विरोध करायचो माझ्याकडे पुरा द्या, विरोधाचे केलेले सर्व पत्र द्या, त्याच्यातून जनतेला कळेल की विरोध चुकीच्या कामाला होता की चांगल्या कामाला होता. त्यांनी राजीनामा त्यांना खळी बसायला लागली. त्यानंतर ते जे म्हणतात ना सभापती मी माझा झालो, मग ते जेव्हा राजीनामा दिला आणि सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत होते ते एकटेच का राहिले? सगळ्यांच्या मताने म्हणजे साहेबांच्या आदेशाने झाले ना सभापती. आणि निवडणुकीचं एकटं क्रेडिट घेऊ नका. तुमचा वाटा सिंहाचा असेल, आम्ही जाण ठेवणारे लोक आहोत. त्यांनी असं सांगितलं की भुजबळ निवडून आले तुम्ही तालुका सोडून दिला. तसं नाही म्हटले. ते असं म्हटले की त्यांनी सगळ्यांनी राजीनामा द्यावा. मी ऑलरेडी अपात्र झालो आहे, परत निवडणूक करू आणि मी बाजार समितीच्या निवडणुकीत पडलो तर तालुका सोडून जाईल. आणि ते घडी राजीनामा द्यावा परत निवडणूक लढावी. भाऊ एक सांगतो मी की आता तुम्ही अपात्र झालेले आहात, बाजार समितीची निवडणूक एका जागेसाठी होणार आहे किंवा 3 जागेसाठी होणार आहे. करू ना, तुम्हीच एक काम करा, तुमच्या पसंतीचा उमेदवार द्या, तुमच्या विरोधात कोण द्यायचा आपण तो प्रयत्न करून पाहूया. त्याच्यात कळेल नेमकं काय होतं. ओबीसीची जागा आहे, मत एकच द्यायचं आहे मतदारांनाही. त्यामुळे तुम्हीच तुमचा उमेदवार द्यावा, त्याला आम्ही पुरस्कृत करू आणि त्याला निवडूनही आणू. आम्ही 5 वर्ष काम केले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगतो, या बाजार समितीमध्ये 2016ला मी एकट्याच्या नेतृत्वामध्ये पॅनल दिलेला आहे.
आत्तापर्यंत भागीदारीत ज्यांनी पॅनल केले त्यांनी एकट्याने क्रेडिट कृपया घेऊ नये. त्यांचा वाटा सिंहाचा आहे हे जरी मी नमूद करत असलो तर आम्ही 5 वर्ष कामच केलं होतं. मतदारांचा आम्हालाही पाठिंबा आहे. राहिला ओबीसीचा विषय, राजीनामा द्यायचा विषय, तर आम्ही राजीनामा देऊन असं काही डोके फिरून निर्णय घेऊ नाही शकत. परंतु जागा आहे ना, ओबीसीची निवडणूक होईल, त्यांनी उमेदवार द्यावा, त्याला आम्ही पुरस्कृत करू आणि मतदार निर्णय घेतील. हो, आपण त्याच्यात खूप ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नये असं मला तरी आज वाटतं.